कोर्टानं आज दोन्ही सरकारी वकिलांनी आमचा युक्तिवाद ऐकला आणि कोर्टानं त्यांना जो पोलीस कस्टडी मागण्याचा अर्ज होता तो त्यांचा फेटाळलेला आहे आणि मॅजिस्ट्रेट कस्टडी दिलेली आहे. नाही, असं बिलकुल कोर्टापुढे काही नाहीये. कोर्टापुढे आतापर्यंत आमच्याशी कुठं निदर्शनास आलेलं नाही किंवा काही नाहीये. कारण आता आज फक्त जी काही एक्स्ट्रॉशनची केस आहे त्या संदर्भात आजची केस सुनावणी झालेली होती आणि मोका लावण्याच्या संदर्भात किंवा दुसऱ्या गुन्ह्याच्या संदर्भात असं आतापर्यंत ह्या कोर्टापुढे तरी अर्ज आलेला नाही. आता ते आम्ही त्या पुढच्या वेळेस आम्ही बघू, सांगू तुम्हाला. म्हणजे मोका लावल्यानं काय त्यांचा तसंही ह्या आतापर्यंत जो तपास आतापर्यंत आलेला आहे त्या तपासामध्ये त्यांनी सांगितलं की आम्हाला दुसऱ्या गुन्ह्यामध्ये त्यांना तपास करायचा आहे, पण कुठेही तपासामध्ये वाल्मिक कराड यांचा सहभाग आलेला नाहीये. ते आम्ही कोर्टाला स्पेसिफिक आर्ग्युमेंट केलेला आहे की गुन्ह्यामध्ये त्यांचा जो 103 BNS खाली गुन्हा आहे त्याच्यामध्ये यांचा कुठलाही, ऑन द कॉन्ट्ररी त्यांनी असं मागितलं होतं की आम्हाला त्यामध्ये त्यांचा तपास करायचा आहे. त्या गुन्ह्यामध्ये यांचा सहभाग आहे का नाही या संदर्भात आम्हाला तपास करण्यासाठी परत 10 दिवसाची पोलीस रिमांड मागण्याचा अर्ज त्यांचा होता. त्याच्यामुळे त्या पद्धतीमध्ये किंवा त्या तपासामध्ये वाल्मिक कराड यांचा त्या गुन्ह्यामध्ये कुठेही सहभाग आलेला नाही. आता सर एमसीआर झालेला आहे, आता बेलची काय प्रोसिजर आहे? ऐका आता पुढे काय, आता पुढे काय आम्ही त्यांना सांगा पुढे काय तुमचं? नाही, आता आम्ही जमानचा अर्ज आज दाखल केलेला आहे. त्याच्यावर 2-3 दिवसात सुनावणी अपेक्षित आहे ह्या गुन्ह्यामध्ये. कारण एमसीआर झाल्यामुळे आम्ही आता जमानतीचा अर्ज आजच दाखल केलेला आहे. त्याच्यावरची कोर्टाच्या ह्याच्याप्रमाणे 2-3 दिवसात सुनावणी. काय प्रोसेस असणार आहे पुढे? मोकोपा दाखल झाला तर ते कुठल्या कस्टडी? नाही, त्यांना पुन्हा कस्टडी मागतील ना, ते दुसऱ्या गुन्ह्यामध्ये कस्टडी मागतील. मोका लागला ती प्रोसिजर वेगळी आहे, कोर्ट आहे, त्या पद्धतीने बाकीची प्रक्रिया चालेल. त्याच्यामध्ये कोर्टामध्ये ज्यावेळेस आर्ग्युमेंट सुरू होते सर त्यावेळेस मोका लावण्यासंदर्भात काही आर्ग्युमेंट झाले होते? हा मुद्दे नवीन काही नव्हते त्याच्यामध्ये की आम्हाला त्या गुन्ह्याचा तपास करणं आहे. बाकीच्या 3 गुन्ह्याचा रेफरन्स झालेला होता की दुसरा एक अट्रॉसिटीचा आहे, हा 103 BNSचा गुन्हा आहे, त्याच्यामध्ये यांचा तपास करायचा आहे. आणखी यांचे कुठे साक्षीदार आहेत का आणि ह्या संदर्भात त्यांनी कुठं प्रॉपर्टी घेतलेली आहे किंवा कुठं बाहेर राज्यात आहे, बाहेर देशात प्रॉपर्टी घेतलेली असेल, अशा संदर्भात आम्हाला तपास करायचा आहे. असे मुद्दे होते. त्यामुळे ते सगळे मुद्दे कोर्टाने काय ग्राह्य धरलेले नाहीत. हे सगळे मुद्दे ग्राह्य धरून कस्टडी देण्याचं कोर्टाने नाकारलेलं आहे. सीआयडीनं तपास युक्तिवाद सुरू होता त्यावेळेस सीआयडीनं मागणी केली होती का मोका संदर्भात काय पत्र दिले? त्यांना नाही ते सांगतो. आतापर्यंत तुमच्या पुढे येईपर्यंत असा कुठेही आम्हाला तर आतापर्यंत त्याचा अर्ज नाहीये की त्यांना मोकोका लावलेला आहे किंवा त्या गुन्ह्यात घेतलेला आहे. ते आतापर्यंत आम्हाला त्या संदर्भात माहिती नाहीये. आतापर्यंत माहिती नाहीये. गुन्ह्यात 15 दिवसांची पोलीस कोठडीचा एक मुद्दा हो, आम्ही त्याच्यात असा मुद्दा मांडला किंवा हे जे यांच्या 10 वर्ष 1 वर्ष असं नाही की फक्त 10 वर्ष, मॅक्झिमम 10 वर्ष शिक्षा याच्यामध्ये आहे. त्याच्यामुळे 1 वर्ष ते 10 वर्ष अशा संदर्भात शिक्षा असल्यामुळे आमचं असं म्हणणं होतं की 15 दिवसाची कस्टडी दिलेली आहे ती पूर्ण आहे. त्याच्यामध्ये त्या 15 दिवसात पूर्ण तपास झालेला आहे. पुन्हा कस्टडी मागण्याचं तसं आवश्यकता इन्व्हेस्टिगेशन एजन्सीला नाही असं आम्ही म्हणणं मांडलं. ते ग्राह्य धरलं. नाही, त्याच्यामध्ये आम्ही हेच सांगितलं होतं की ज्या ज्याच्यामध्ये 10 वर्षापर्यंत शिक्षा आहे, त्या 10 वर्षापर्यंत जे शिक्षा आहे त्याच्यामध्ये आमचं म्हणणं होतं की पहिला 40 दिवसाचा तपास आहे ते 15 दिवस तुम्ही पोलीस कस्टडी मागू शकता. असा आम्ही एक त्याच्या कर्नाटक हायकोर्टचा दाखला दिला होता. त्याच्यावर सुप्रीम कोर्टाने तो कन्फर्म केलेला आहे. हे वाल्मिक कराडचे वकील होते, त्यांनी थोडं सगळी प्रक्रिया समजावून सांगितली आहे. आज कोर्टात जी सुनावणी झाली ती खंडणी प्रकरणात होती. समोरच्या पार्टीनं पोलीस कोठडी मागितलेली होती, पण पोलीस कोठडीचा जो युक्तिवाद होता तो खारिज करण्यात आला आहे कोर्टाकडून आणि त्याला वाल्मिक कराडला 15 दिवसांची न्यायालयीन कोठडी दिलेली आहे. हे मकोकाचं जे प्रकरण आहे ते वेगळं आहे, त्यामुळे वेगळ्या कोर्टात हत्या के मामले में उनका लिंक है ऐसा बिल्कुल नहीं है. हमने बोला है कि उनको उन्होंने अभी कस्टडी मांगा था कि हमको इन्वेस्टिगेशन करना है. उनका यही चाहिए था कि हमको इन्वेस्टिगेशन करना है, उसका कुछ रोल है क्या नहीं. अभी तक उन्होंने कुछ बोला नहीं. वो रिमांड में कुछ आया नहीं कि उनका कुछ रोल है.
ओके, थैंक कह रहे थे कि उनकी जो मालमत्ता है यानी कि अलग अलग बुनियादी जगहों पे जहाँ उनकी प्रॉपर्टी है उसे भी क्रॉस वेरीफाई कर दें, आउट ऑफ इंडिया वो तो कभी भी कर सकते हैं ना। तो हमने बोला उसको कि भाई आपको प्रॉपर्टी इन्वेस्टिगेशन करने के लिए उनकी पर्सनल कस्टडी की जरूरत है, पुलिस कस्टडी जरूरत है। वो आप तो रजिस्ट्री ऑफिस में जाके कराड समर्थकांची गर्दी आता वाढायला लागलेली आहे। परळी पोलीस ठाण्यासमोर आई ठिय्या आंदोलनाला बसली आहे। जोपर्यंत खोटे गुन्हे काढले जात नाहीत तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवू असं त्यांची आई म्हणते आहे। आईची प्रकृती थोडीशी अस्वस्थ आहे। वाल्मिक कराड यांच्या संदर्भातली बातमी आल्यानंतर अर्थातच कुठल्या आईला अशाच प्रकारे त्रास होऊ शकतो, अशी प्रतिक्रिया येऊ शकते एखाद्या आईकडनं। तिला हे ऐकणं कधीही कठीणच जाईल। मात्र वाल्मिक कराडवर मकोका लावण्यात आलेला आहे। वाल्मिक कराडची ही आई आहे जी आपल्याला दृश्यांमध्ये दिसते आणि सकाळपासून परळी पोलीस ठाण्यासमोर ती आंदोलनाला बसलेली आहे सगळ्या समर्थकांना घेऊन। आमचे प्रतिनिधी विशाल माने यांच्याशी बोलूया। विशाल, आई थोडीशी अस्वस्थ वाटते वाल्मिक कराडची, सकाळपासून ठिय्या आंदोलनाला बसली आहे परळी पोलीस ठाण्यासमोर। त्या आंदोलनादरम्यान जवळपास 3 ते 4 तास बसल्यामुळे वाल्मिक कराड यांच्या ज्या आई आहेत त्यांना भोळ आली होती, चक्कर आली होती, पण तरी देखील त्या आंदोलनस्थळीच आहेत। आताही त्यांची प्रकृती थोडीशी अस्वस्थता त्यांना जाणवते, त्यांना बोलता येत नाही आहे। सर्व कुटुंबीय या ठिकाणी आहेत आणि वाल्मिक कराड यांचे जे समर्थक आहेत ते देखील या ठिकाणी आहेत। हे आंदोलन मागील 3 ते 4 तासापासून सुरू आहे आणि एकूण त्यांची प्रकृती सध्या बिघडलेली आहे, परंतु त्या इथून हलायला तयार नाहीत। मुलावर दाखल झालेले गुन्हे वापस घेण्याची मागणी त्यांनी केली आहे। हे जे काही गुन्हे आहेत ते खोटे असल्याचं त्यांना म्हटलेलं आहे आणि त्यामुळे जोपर्यंत गुन्हे वापस घेतले जाणार नाही तोपर्यंत इथून कोणीही हलणार नाही अशी भूमिका त्यांच्या समर्थकांनी घेतलेली आहे। नक्की, पण दुसरीकडे बातमी अशी येते की न्यायालयीन कोठडी 15 दिवसांची वाल्मिक कराडला मिळाली आणि मकोका पण लावलाय त्याच्यावर। हो, ती बातमी देखील परळीमधील त्यांच्या समर्थकांपर्यंत पोहोचलेली आहे। आपण त्यांच्या काही समर्थकांशी बोलण्याचा प्रयत्न यस त्यांच्या समर्थकांशी आपण बोलायचा प्रयत्न करणार आहोत। एक मिनिट, आपण त्यांच्या घरच्यांशी बोलायचा प्रयत्न करत आहोत या ठिकाणी। एक मिनिट थोडं पलीकडे जाऊ द्या। हो, आपण त्यांच्या कुटुंबियांशी बोलायचा प्रयत्न करूया। थोडं पलीकडे। ताई, काय सांगाल, आज त्यांना परत 15 दिवसाची कोठडी देण्यात आली, काय मागणी? मागणी आमची एवढीच आहे की त्यांच्यावर जर बिनबुडाचे जे आरोप केले चाललेत, जे काही मोका लावा 302 मध्ये 307 मध्ये काही घ्या वगैरे म्हणतायत, जे आंदोलन करून जे म्हणलं जाते ते पूर्ण थांबवलं जावं। ते कुठलेही त्यांच्यामध्ये ते काही तथ्य नाहीये, ते कुठल्या ह्याच्यामध्ये दोषी नाहीयेत। हे सगळं प्रूफ झालेलं असताना सुद्धा जर एखादं आंदोलन करून जर तुम्ही वेटीस धरून जर एखाद्यावर जर जाणून बुजून जर आरोप टाकत असेल तर हे चुकीचं आहे आणि हे पूर्णपणे थांबलं जावं। काय वाटतं कशामुळे केलं जातं हे सगळं? कशामुळे केलं जातं म्हणजे पूर्ण जातीवाद केला जातो याच्यामध्ये। जातीवादाशिवाय दुसरा काय विषय ह्याच्यामध्ये? जातीवादच करायचा असलं तर मग सगळ्यांनी शेवटी लोक उतरणारच ना, हे अशा गोष्टी होणारच शेवटी। जातीवाद बाजूला ठेवून ह्याच्यामध्ये जातीवाद आणायचा काही संबंध नाहीये। किती पण केलं तरी गुन्हेगाराला कुठलीही जात नसते, जी काय आहे ते व्यवस्थित तपास आणखी सुरू राहावं। जातीवाद करून जर हे प्रश्न तुम्हाला हाताळायचे असतील तर ते खूप अवघड जातील। आंदोलन कधीपर्यंत चालणार आहे? जोपर्यंत माझ्या नवऱ्यावरचे काही गुन्हे जे आहेत ते मागे घेतले जाणार नाही तोपर्यंत हे आंदोलन चालूच राहणार। प्रतिक्रिया ज्या आहेत त्या तीव्र आहेत। जोपर्यंत गुन्हे वापस घेतले जाणार नाहीत तोपर्यंत हे आंदोलन सुरू होणार असल्याचं त्यांनी सांगितलं आहे। या ठिकाणी वाल्मिक कराड यांच्या आई स्वतः बसल्या आहेत, त्यांची देखील प्रकृती बिघडलेली आहे। डॉक्टर त्यांची तपासणी करतायत। स्टुडिओ विशाल आमचे परळी पोलीस स्टेशनच्या बाहेर आहेत, जिथे त्यांच्या आईनं पत्नीनं सगळ्या समर्थकांनी ठिय्या आंदोलन केलेलं आहे। वाल्मिक कराड यांची पत्नी न्यूज 18 लोकमतशी आत्ता बोलत होती। जातीवादावरून हे आरोप केले जात आहेत, आंदोलनं करून वेगवेगळी कलमं माझ्या नवऱ्यावर लावली जात आहेत आणि हे योग्य नाही असं त्यांच्या पत्नीचं म्हणणं आहे। हे खोटे गुन्हे
काढून टाकावेत वाल्मिक कराड यांच्यावरची अशी मागणी त्यांनी केली आहे. आमचे प्रतिनिधी सुरेश जाधव यांच्याशी बोलूया. सुरेश, वाल्मिक कराड समर्थक आक्रमक झालेले आहेत. परळीच्या पोलीस स्टेशन बाहेर त्यांच्या आईपर्यंत मकोका संदर्भातली बातमी पोहोचली आहे. त्यांची आई जरा अस्वस्थ झालेली आहे, काय सांग? धनंजय देशमुख आपल्याशी बोलतायत. धनंजय देशमुख संतोष देशमुखांचा भाऊ आहे. धनंजय, सगळ्यात मोठी बातमी या वाल्मिक कराडवर मकोका लागलाय, पहिली प्रतिक्रिया तुझी? आमच्या भावाची हत्या ज्यांनी केली, आमच्या कुटुंबाला ज्यांनी सगळं बेवारस केलं, अशा प्रत्येक माणसावर मकोका आणि 302 ची कारवाई झाली पाहिजे अशी आमच्या कुटुंबियाची मागणी आहे. आणि ती प्रत्येक आरोपीला लागली पाहिजे अशी आमची मागणी आहे आणि ती मागणी रास्त आहे आणि आमची ती मागणी कायम आहे. संतोष यांची हत्या झाल्यानंतर ज्या परिस्थितीला गेले 35 दिवस आपल्याला सामोरं जावं लागलंय धनंजय, त्यातला हा महत्वाचा आजचा टप्पा आहे असं म्हणायचं? प्रत्येक अजून तपास पूर्ण झालेला नाही. प्रत्येक आरोपी आहे तो शोधणं अजून बाकी आहे. अजून ह्याच्यामध्ये किती जणांनी कटकारस्थान केलंय, किती लोकांनी मिळून हे कटकारस्थान करून हत्या केली आहे, त्या प्रत्येक व्यक्तीला, आरोपीला ही कारवाई झाली पाहिजे आणि ती होईल. हो धनंजय, आमचे प्रतिनिधी सुरेश जाधव आपल्याशी बोलतायत. सुरेश, धनंजयजी, आता ज्या पद्धतीने